काढ. ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारे परिणाम एड्स, कॅन्सर, हत्तीरोग, ताप येणे, डोळे येणे इत्यादी अनेक रोग होतात. अन्न साखळी पर्यावरण समृद्ध असेल तर अन्न साखळी टिकते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अन्न साखळी बिघडते. लोकसंख्या वाढल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्यामुळे जंगलतोड, वृक्षतोड, त्सुनामी, प्रलय, महापूर, चक्रीवादळे, सूक्ष्मजीवांची वाढ, प्रदूषण, अम्लवर्षामुळे आहार बिघडतो. अनेक जाती नष्ट होतात. हजारो लोक मृत्युमुखी पडतात. झाडे नाही लावली तर सगळीकडे वाळवंट निर्माण होईल. पूर्वी मानव एका जागी बसून पोटभर अन्न समाधानाने खात असे. प्राणी आणि वनस्पतीपासून आपल्याला अन्न मिळते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. त्यामुळे रोगराई आली. त्यामुळे आहार बिघडला. मानसिक व सामाजिक स्वास्थ्य बिघडले. माणूस उभे जंक फूड खाऊ लागला. लोकसंख्या वाढली म्हणून जास्त धान्य मिळावे म्हणून रासायनिक खताचा अतिवापर केल्याने शेती जमीन खाऱ्या होतात. अनेक जाती नष्ट होतात. विहीर, झरा, तलाव, नदी, सागर, पाऊस यापासून आपल्याला पाणी मिळते. पाणी कशासाठी वापरतो? स्वयंपाकासाठी, आंघोळीसाठी, पिण्यासाठी, शेतीसाठी, जलचर प्राण्यांसाठी, वीज निर्मितीसाठी, प्रवासासाठी माणूस पाणी वापरतो. भविष्यात पाणी टंचाईमुळे युद्ध होतील. जलप्रदूषण दूषित पाण्यामुळे तेलगळतीमुळे मासे मरतात. जलचर मरतात. पृथ्वीवर एकूण 140 कोटी घनलिटर इतके पाणी आहे. बहुतांश पाणी समुद्राचे खारे आहे. 3% पाणी गोडे आहे. 2% पाणी उत्तर ध्रुव हिमालय येथे बर्फाच्या रूपात आहे. त्यामुळे 1% पाणी पेयजल आहे. पाणी शुद्ध असेल तरच आरोग्य असेल. पाणी नसेल तर विनाश. दूषित पाण्यामुळे जलचर मरतात. पिके निष्पृष्ट होतात. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ध्वनी प्रदूषण आणि प्रदूषण होतात. गेल्या 14 वर्षातील हॉटेस्ट इयर्स ऑन रेकॉर्ड 1990 ते 2009 पर्यंत. वातावरणातील स्रोताचे तापमान वाढले. वातावरणातील तापमान वाढले. वसुंधरा जगली तर आपण जगू. वसुंधरेला वाचवे. उपाय पर्यावरण खराब करू नका. कार्बन पातळी कमी करा. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. पाणी वाचवा. हरित क्रांती करा. खारे पाणी गोडे करा. निसर्ग माझी माता, मी तिचा रक्षण करतो. वसुंधरेला वाचवा. कशी आपण आपल्या बाळाची काळजी घेतो तशी आपण पृथ्वीच्या विश्व कुटुंबाची काळजी घेऊया. ही प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. नाहीतर पुढील पिढीला सुंदर झाडे, नद्या, हिमालय, फळ, फूल, अन्न, पाणी, शुद्ध हवा बघायला मिळणार नाही. आपल्या भावी पिढीला जगणं मुश्किल होईल. डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन येथे नुकतीच जागतिक वसुंधरा परिषद पार पडली आहे. या विषयावर झालेली चर्चा. डेन्मार्क हा 5 लाख सायकलीचा देश आहे. डेन्मार्क हा आधुनिक शेतीचा देश आहे. डेन्मार्क हा पवनचक्क्यांचा देश आहे. वसुंधरेचा लाडका देश डेन्मार्कचे भारताने अनुकरण करायला हवे. सर्वांनी मिळून अशी प्रार्थना करूया की हे परमेश्वरा आम्हा सर्वांना अशी शक्ती दे की आम्ही पृथ्वीचे रक्षण करू.